नमस्ते. परत एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजचा जो आपला 30 डेज जी सीरीज आपण सुरू केलेली आहे त्याचा तिसरा दिवस आहे आणि 2 दिवस आपण जी सीरीज पहिली होती त्यामध्ये आपण ज्या चुका होतात आरी वर्क करताना ते बघितलेलं होतं. त्यानंतर दुसऱ्या सीरीजमध्ये आपण फ्रेम कशी अटॅच करायची ते बघितलेलं होतं. तर या पूर्ण 30 डेजमध्ये आपण जे टेक्निक असतात, जे स्टिचेस असतात वेगवेगळे, ते सगळं शिकणार आहोत. खूप महत्त्वपूर्ण हे जे 30 डेज आपलं सीरीज आहे ते होणार आहे. तर त्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण येणारे प्रत्येक व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील. आपण आरी एम्ब्रॉयडरी रिलेटेड व्हिडिओ घेऊन येत असतो, क्लासेस घेऊन येत असतो. तर आतापर्यंत खूप आपले जे व्हिडिओ आहेत ते अपलोड झालेले आहेत. देवीचे जे आरी वर्क आपण केलेलं आहे त्याला तुमचं सगळ्यांचं खूप प्रेम मला मिळालेलं आहे. त्यानंतर खूप छान छान तुम्ही कमेंट माझ्यासाठी करत असता, त्यासाठी मनापासून आभार मानते मी आपले. तर आपण गेल्या जी दुसरी सीरीज होती त्यामध्ये आपण फ्रेमवर्क बघितलं. तर आजच्या सीरीजमध्ये आपण निडल बघणार आहे. जोपर्यंत आपल्याला फ्रेम कशी अटॅच करायची, निडल कोणकोणते वापरायची, कोणती निडल कोणत्या कामासाठी आपण यूज करतो, त्यानंतर थ्रेड कोणती यूज केली पाहिजे, हे जोपर्यंत बेसिक आपल्याला कळत नाही तोपर्यंत आपण वर्क करू शकत नाही. तर आपण क्लासेस जे असतात ते खूप सारे क्लासेस करतो, पण जी मेन टेक्निक असते ती आपण शिकत नाही. त्यामुळे आपलं वर्क जे आहे ते खराब होत असतं. जर नवीन शिकणारे असतील तर त्यांना माहीतच असणार आहे की वर्क केल्यानंतर आपण ज्यावेळी फ्रेमवरून जे आपलं ब्लाऊज पीस आहे ते काढतो, त्यानंतर थोडं कापड जे आहे ते आकसल्यासारखं वाटतं. त्यानंतर आपण निडल ही एक वेळी धागा जो आहे तो कट होतो, किंवा जर धार जास्त असेल आपल्या निडलला तर ते वर्क करताना कट होऊ शकतं, किंवा वर्क व्यवस्थित होत नाही. तर आपल्याला इथं काय करायचं आहे, आपण निडल कोणकोणती यूज केली पाहिजे. आपण थ्रेड वर्क तर बघणारच आहे यानंतर, की थ्रेड कोणकोणत्या वापरल्या जातात. आता आपण निडल बघूया की कोणकोणत्या निडल आहेत. आता इथं आपण बघू शकता, ही जी निडल आहे माझ्याकडं ती एक तारची निडल आहे. तर याप्रमाणे आपल्याला एक तारची जी निडल आहे ती घ्यायची आहे आपल्याला. थोडंसं झूम करते मी आपल्याला दिसावं म्हणून. तर ही जी एक तारची निडल आहे ती आपण जरी वर्कसाठी वापरतो, किंवा आपण सिल्क थ्रेडसाठी वापरतो. त्यानंतर ही जी थ्रेड आहे ही 8 नंबरची थ्रेड आहे. ही जरदोजीसाठीही यूज करू शकता तुम्ही, मटेरियलसाठीही यूज करू शकता. आणि ही थोडीशी जाड येते निडल 8 नंबरची. याला बिगिनर्स जे आहेत ते अगदी आरामात यूज करू शकतात, सहसा कट होत नाही. यामध्ये तुम्ही जरदोजी वर्क करू शकता. त्यानंतर मटेरियल पण जे आहे ते आपण यामध्ये करू शकता. तर ही जी आहे ही पण 8 नंबरची निडल आहे, पण ही वुडनची आहे. तर या निडलमध्ये आपण जरदोजी वर्क करतो जास्त करून, आणखी शुगर बीट्सचं वर्क करतो. जरदोजी आणखी शुगर बीट्सचं जे वर्क आहे ते या निडलने आपण करतो. त्यानंतर परत ही एक आहे ती 7 नंबरची निडल आहे. ही पण बिगिनर्ससाठी खूप उपयोगी आहे. ही पण तुम्ही यूज करू शकता जर तुम्ही नवीन शिकत असाल तर. आणि त्यानंतर ही जी आहे ती एकतार निडल आहे. एकतार निडल ही आपण सिल्क थ्रेडसाठी यूज करू शकतो, किंवा जरी कामसाठी यूज करू शकतो. तर या निडलचे जे नंबर्स आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत, कारण यानुसारच आपलं जे वर्क आहे ते सुपेरियर होणार आहे. आणखी याची जी टोकं असतात, ज्या आर्टिस्टच्या निडलची जी टोकं असतात ती टोकं पूर्ण कारागिरांनी चेक केलेले असतात. जे त्या पद्धतीनं बनवलेले असतात, जे आर्टिस्ट वर्क करतात त्या पद्धतीने हे निडल बनवले जातात. त्यामुळं खूप सुपेरियर असं आपलं वर्क होतं. एखादी तुम्हाला डॅमेज होऊ शकते, आपण वर्क करताना कधीही कट होऊ शकते, पण ज्यावेळी आपण ही निडल आणतो तर या निडलमध्ये आणि आपण मार्केटमधून जे निडल आणतो त्या निडलमध्ये खूप फरक असतो. कारण त्या निडल ज्या असतात त्या तासलेल्या नसतात. जास्त करून आपण ठेवल्यानंतर लगेच त्याला तांबर चढतो, आणि खूप एक वेळा खराब पण असतात. पण या निडल ज्या आहेत त्या परफेक्ट कारागिरांनी बनवलेल्या असतात, आर्टिस्टसाठी बनवलेल्या असतात, तासून वगैरे दिलेलं असतं. त्यामुळे वर्क करताना काहीही अडचण येत नाही. वर्क करताना कट झाली किंवा अडकलं, किंवा वर्क करताना धार थोडी कमी झाली तर तो वेगळा भाग आहे. त्यानंतर तुम्ही परत निडल नवीन घेऊ शकता. पण या ज्यावेळी तुम्ही निडल वापरता आर्टिस्टच्या, त्यावेळी वर्क करताना तुम्हाला काहीही अडचण येत नाही. अगदी आरामात तुम्ही
जे वर्क आहे ते करू शकता. माझे जे स्टुडंट आहेत त्यांना मी याच निडल वापरण्यासाठी सजेस्ट करते, कारण खूप वेळ जात नाही वर्क करताना. जरी वर्क करतानाही खूप वेळ जात नाही. आणखी आरीचं ज्यावेळी आपण मटेरियलचं घेतो त्यावेळी त्यांना अगदी सोपं होऊन जातं या निडल वापरून. तर या निडलविषयी आणखी काही आपल्याला विचारायचं असेल किंवा निडल्स आपल्याला हवी असतील तर मला तुम्ही खाली व्हॉट्सअपला मेसेज करू शकता. आणखी व्हिडिओ आजचा कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. पूर्ण डिटेल्समध्ये मी इन्फॉर्मेशन दिलेली आहे या निडल्सबद्दल. आर्टिस्टच्या निडल्स आहेत, खूप छान याप्रमाणे आपलं जे वर्क आहे ते सुपेरियर होणार आहे. आणखी पुढच्या जे आपली सिरीज आहे सिरीज 4 त्यामध्ये आपण थ्रेडविषयी पूर्ण डिटेल्समध्ये बघणार आहोत की थ्रेडमध्येही काही आपण चुका करतो, त्या चुका होऊ नये म्हणून काय आपल्याला केलं पाहिजे आणि कोणत्या थ्रेडनी वर्कला जे आहे ते सुरुवात केलं पाहिजे, ते आपण प्रॅक्टिकली जे आहे ते सुरू करणार आहोत. तर हा जो व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कारण खूप जणांना निडलबद्दल माहिती नसते. तर मी आज डिटेलमध्ये हा जो माझा व्हिडिओ आहे तो डिटेलमध्ये मी आपल्याला माहिती सांगितलेली आहे निडलबद्दल. तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असे महत्त्वपूर्ण जे व्हिडिओ आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणखी एक आतापर्यंत जे कोण थांबले असतील त्यांच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे की आपला दुसरा एक चॅनल सुरू झालेला आहे, ग्रो विथ नेहा म्हणून. त्यामध्ये आपण डेली कमीत कमी 1000 ते जास्तीत जास्त 5000 कशा पद्धतीनं कमवू शकतो त्या वेबसाईटचं मी व्हिडिओ घेऊन येत असते. त्यानंतर शेती विषयावरती घेऊन येत असते, आरोग्य विषयावरती घेऊन येत असते. तर त्याची ही लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तुम्ही जाऊन चेक करू शकता आणि तुम्हीही तुमची जी अर्निंग आहे ती माझ्याबरोबर स्टार्ट करू शकता. तर महिलांसाठी खास सुवर्ण संधी आहे, तुम्ही घरी बसून जे आहे ते अर्निंग करू शकता. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.